नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। तर आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूपच धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे। कारण शलाकाला गाफील ठेवून आनंदी स्वतःच्या चतुराईने आता मात्र मालक साहेबांना परदेशी डील कसं मिळवून देणार आणि आनंदी स्वतः कसं प्रेझेंटेशन करणार हे सगळं बघून शलाकाच्या पायाखालची जमीन कशी सरकणार हे सगळं आपल्याला या ट्विस्टमध्ये बघायला मिळणार आहे। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे आता भामट्या चंदनने मालक साहेबांच्या कारखान्याचे सॅम्पल आता त्यांच्या शत्रूला म्हणजे शलाकाला पाठवलेले असतात। आता हे सगळं बोलणं आपल्या आनंदीने ऐकलेलं असतं। चंदन दादा कुणाशी बोलतोय? म्हणजे चंदन दादा मालक साहेबांना फसवतोय? नाही, असं असून चालणार नाही। आपल्याला काही करून मालक साहेबांना या सगळ्यातनं वाचवावं लागेल। मालक साहेबांनी आपल्यावरती एवढे उपकार केले, मला माफ करून आबांना नोकरीवरती घेतलं, आरतीताईला नोकरीवरती घेतलं आणि आमचं कर्जही माफ केलं। त्यांचे खूप उपकार आहेत आमच्यावरती। मला मालक साहेबांना हे सगळं सत्य सांगावंच लागेल। उद्या जर त्यांना ते डील भेटलं नाही तर नाही, मालक साहेब खूपच भडकतील। त्यापेक्षा मला आत्ताच जाऊन मालक साहेबांना ही खबर द्यावीच लागेल असं आनंदीने ठरवलेलं असतं। त्याच वेळेस आता इथे चंदन लगेच रुबाबात आपल्या घरी निघून जातो। आता उद्या युगंधर तुझी जिरणार बघ। या चंदनच्या नादाला लागतो काय? सगळ्या लोकांसमोर या चंदनला त्याची लायकी दाखवली। आता बघ उद्या तुझं हे साम्राज्य कसं खाली पडायला सुरुवात होते बघ। उद्या शलाका मॅडमलाच हे डील भेटणार असे म्हणत चंदन तिकडनं निघालेलं असतो। आनंदीने आता सगळं बोलणं ऐकलेलं असतं। शलाका मॅडम म्हणजे मालक साहेबांची मोठी शत्रू। शलाका ही युगंधर साहेबांची मेवणी असते, त्यांच्या बायकोची जुळी बहीण। तिला लग्नाला नकार दिल्यामुळे तिचं मोठं शत्रुत्व निर्माण झालेलं असतं मालकांबरोबर आणि त्यामुळेच आता तिला मालक साहेबांना हरवायचं असतं। हे सगळं आनंदीच्या आता लक्षात येतं। आनंदी घाईघाईतच आतमध्ये येते तेव्हा लगेच आबा म्हणू लागतात, आनंदी अगं झाली की नाही खिचडी? अगं झाली असेल तर दे, तुझ्या आरतीताईला नेऊन देतो, चल बरं खूप उशीर झालाय। त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, आबा इकडे या, तुम्हाला मला काहीतरी सांगायचंय। तेव्हा आबा म्हणू लागतं, काय झालं पोरी? काय सांगायचं आणि कशाबद्दल? तेव्हा आनंदी म्हणू लागते, हे बघा आबा, खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचंय। त्यावर आबा म्हणू लागतात, काय पोरी सांगशील का? तेव्हा लगेच आता आनंदी म्हणू लागते, आबा उद्या आपल्या कारखान्याचं फायनल डील पूर्ण होणार आहे ना, ते परदेशी डील? तेव्हा आबा म्हणू लागतात, हो मग त्यात काय झालं? त्यावर आनंदी म्हणू लागते, आबा ते डील मालक साहेबांना नाही भेटणार कारण चंदन दादाने आपल्या कारखान्याचे सॅम्पल त्या शलाका मॅडमला दिलेत। तेव्हा लगेच आता आबांना धक्का बसतो, काय चंदनने अशी चोरी केली? मालक साहेबांना फसवलं? नाही, असं होऊन चालणार नाही आनंदी। अगं मालक साहेबांनी खूप मेहनत घेतली गं हे साम्राज्य उभं करण्यासाठी आणि एवढ्या सगळ्यावरती मालक साहेबांचे लय उपकार आहे। प्रत्येकाच्या मदतीला आपले मालक साहेब धावून येतात आणि त्यांच्याशीच हा चंदन गद्दारी करतो? नाही, हे चुकीचं आहे। त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, आबा आता तडक आपल्याला कारखान्यावरती जावं लागेल आणि हे सगळं आता मी जे ऐकलंय ना ते आपल्याला तिकडे जाऊन कळवावं लागेल, जेणेकरून मालक साहेबांना उद्या ही डील भेटावी असं आपण काहीतरी करू शकतो। त्यावर लगेच आबा म्हणू लागतात, हो आनंदी, आपल्याला मालक साहेबांची मदत करावीच लागेल। त्यामुळे आनंदी उशीर व्हायला नको, चल पटकन। आबा आणि आनंदी लगेच आता कारखान्याकडे निघालेले असतात। तेव्हा आता ही नटखट आरची म्हणू लागते, आबा अहो मी बी येते की, मला बी यायचं आहे कारखान्यावर। तेव्हा आबा म्हणू लागतात, नाही गं तू घरी थांब, आम्ही लगेच जाऊन येतो। आनंदी आणि आबा आता कारखान्याकडे निघालेले असतात। तर इकडे शलाका मात्र खूपच खुश असते। युगंधर उद्या या शलाकाचा धमाका काय असतो ना हे तुला कळणार आहे। आता सारखे त्या सॅम्पलकडे बघत शलाकाला काय करू काय नाही असं झालेलं असतं। एकदा का उद्या हे सॅम्पल मी तिथे प्रेझेंट केलं की मलाच हे कोहिनूरचं डील भेटणार आणि या अंगठे बहादूरला मी हरवणार असे म्हणत आता शलाकाला काय करावं नाचावी काय असं झालेलं असतं। चंदनने एक नंबर भारी काम केलंय, या युगंधरला याची कल्पनाही लागणार नाही असं तिला वाटू लागतं। पण मात्र आता आनंदी आणि आबा इकडे कारखान्यावरती पोचलेले असतात।
तेव्हा लगेच कारखान्यात आता मालक साहेब शिर्केंना म्हणू लागतात, शिर्के काम एकदम भारी चालले बरं का, तुम्ही इथेच लक्ष देऊन राहा, चला मी हवेलीवरती जातो असे म्हणत मालक साहेब लगेच गाडीत बसून आपल्या हवेलीकडे निघालेले असतात. सगळे कामगार अगदी जोमाने आनंदाने हे काम करत असतात, कारण उद्या मालक साहेबांनाच ही परदेशी डील भेटणार म्हणून सगळे अगदी उत्साहात असतात. त्याच वेळेस आता मालक साहेबांची गाडी कारखान्यातून जाताच आबा आणि आनंदी तिकडे आलेले असतात. आता मात्र लगेच आबा घाईघाईतच आतमध्ये येतात. मालक साहेब कारखान्यात नसतात, पण शिर्के साहेब असतात. तेव्हा लगेच आबा आता शिर्के साहेबांजवळ येतात आणि म्हणू लागतात, घोटाळा झालाय, मोठा घोटाळा झालाय. त्यावर लगेच शिर्के साहेब म्हणू लागतात, काय, कसला घोटाळा, अहो आबा काय बोलताय तुम्ही, आता तर समजा काही ठीक झालंय ना, मालक साहेबांनी तुम्हाला माफ केलंय, नोकरीवरती घेतलंय, कर्जही माफ केलं, मग आता काय घोटाळा झालाय. त्यावर आबा म्हणू लागतात, शिर्के घोटाळा माझ्याबद्दल नाही, मालकांबरोबर झालाय, आपल्या कारखान्याबरोबर झालाय. तेव्हा लगेच शिर्के म्हणू लागतो, काय बोलायले आबा, म्हणजे काय नेमकं स्पष्ट सांगाल का. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, मी सांगते शिर्के साहेब, मी सांगते, तू चंदन आहे ना, चंदन दादा, त्याने आपल्या कारखान्याचे सॅम्पल शलाका मॅडमला पाठवलेत, त्या कारखान्याचे सॅम्पल चोरीला गेलेत. आता हे ऐकताच शिर्के साहेबांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. काय, सॅम्पल चोरीला गेलेत, अरे देवा, हे जर मालक साहेबांना कळालं तर आता अवघड आहे, हे डील आपल्याला भेटणार नाही. ती शलाका काहीही करू शकते, मालक साहेब म्हणाले होते आपल्याला लक्ष द्यावं लागेल, पण या चंदनने मोठी गद्दारी केली, सोडणार नाही आता या चंदनला, आत्ता जाऊन त्याचा छडा लावतो. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, थांबा साहेब, आत्ता चंदन दादाला छडा देऊन उपयोग नाही आहे, आत्ता आपल्याला हे डील कसं भेटेल, काय करता येईल याचा विचार करण्याची वेळ आहे. त्यावर लगेच आता शिर्के म्हणू लागतात, आता आपण काय करू शकतो, काय करणार आहे, रात्र निम्मी अर्धी रात्र संपत आली, उद्या सकाळी आपल्याला हे सॅम्पल दाखवायचेत, उद्या सकाळीच कंपनीबरोबर डील फायनल होणार आहे, आणि अशाने आपण कसं काय करू शकतो, आता दुसरे सॅम्पल बनवणं शक्य नाही आहे, आणि त्या शलाकाने आपले सॅम्पल चोरलेत हे मालक साहेबांना कळायला हवं. त्याच वेळेस आता लगेच शिर्के मालक साहेबांना कॉल करतात. झालेले सगळं जे काही आनंदीने ऐकलेलं असतं ते मालक साहेबांपर्यंत पोहोचलेलं असतं. आता मालक साहेबांनाही मोठं टेन्शन आलेलं असतं, आता काय करावं त्यांनाही काही सुचत नाही. सगळे कामगार सगळेजण टेन्शनमध्ये असतात. तर आता लगेच आपली हुशार आनंदी समोर येते, शिर्के साहेब काळजी करू नका, सॅम्पल चोरलं म्हणून काय झालं, पण त्या सॅम्पलचं प्रेझेंटेशन करता आलं पाहिजे ना. तेव्हा लगेच शिर्के म्हणू लागतात, म्हणजे काय म्हणायचं आहे आनंदी. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, आपलं सॅम्पल फक्त दिसणार नाही तर ते बोलणारही, त्याबद्दल आपल्याला सगळी माहिती सांगता आली पाहिजे. त्यावर लगेच आता शिर्के म्हणू लागतात, पण माहिती सांगणार कोण. तेव्हा आनंदी म्हणू लागते, मी सांगेन, आपल्या कापडाची जरब शाईन, त्यासाठी घेतलेले कष्ट, सगळी मेहनत, हे सगळं जर तिथे स्पष्टीकरणासहित सांगितलं, प्रेझेंटेशन केलं तर ही डील आपल्यालाच मिळणार. त्यावर लगेच आता मालक साहेब कारखान्यात आलेले असतात. आता झालेला प्रकार ऐकताच मालक साहेब शिर्केवरती ओरडतात, शिर्के मी सांगितलं होतं ना, ही रात्र वैऱ्याची, आपल्याला लक्ष द्यावं लागेल, त्या चंदनने सॅम्पल चोरी करून शलाकाला पाठवले, आता काय करायचे शिर्के. हे बघा, काय बी करा, पण हे कोहिनूरचं डील मलाच भेटायला पाहिजे, कारण माझ्या समीदाची इच्छा आहे ती, माझं हे साम्राज्य असंच वाढवत जायचं आहे मला पुढे, त्यामुळे समीदाची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा युगंधर काय बी करू शकतो, त्या शलाकाला सोडणार नाही मी. तेव्हा लगेच आता शिर्के म्हणू लागतात, हे बघा मालक साहेब, आताच आपल्या या आनंदीने एक आयडिया दिली, त्या आयडियाने जर आपण सगळं काही केलं तर ही डील आपल्यालाच भेटू शकते. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, कसली आयडिया, नाही म्हणजे काय कल्पना आहे ज्यामुळे ही डील आपल्यालाच भेटेल. जर भेटणार असेल डील तर त्यासाठी आपण काहीही करू शकतो. त्यावर लगेच आता आनंदी आपला जो काही प्लॅनिंग असतो तो मालक साहेबांना शिर्के साहेबांना सांगू लागते. आता मात्र आनंदीचा हा प्लॅन मालक साहेबांनाही पटलेला असतो. या शलाकाला गाफील ठेवून बरोबर उद्याची डील कशी मिळवायची याची सगळी तयारी झालेली असते. तर दुसऱ्या दिवसाची सकाळ होते. आता मात्र सकाळी सकाळी चंदन खूपच खुश असतो, कारण आज या युगंधर मालक साहेबांची वाट लागणार आहे आणि मला तर खूपच भरभराट होणार आहे. यामुळे हा चंदन खूपच आनंदात असतो. तेवढ्यात वैशू येते.
काय झालंय, एवढं हसताय काय? तेव्हा चंदन लागतो, ए गप्प बाईस, तुला काय करायचंय? मी हसू रडू काही करू, जास्त पंचती करायच्या नाही. त्याच वेळेस आता इकडे मालक साहेब लगेच परदेशी डील फायनल करण्यासाठी आता परदेशी कंपनीत पोचलेले असतात. शिर्के साहेबही त्यांच्याबरोबर असतात. तर मात्र आता शलाका तिकडे पोचलेली असते. आता लगेच मालक साहेब येतात. शलाका म्हणू लागते, युगंधर भाऊजी या या या, आज बघूया डील कुणाला भेटते. युगंधर भाऊजी, आज तर तुम्ही हरणार आणि या शलाकाचा धमाका जिंकणार. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, शलाका तुझा धमाका फुटतोय की त्याचा फुसबार होतोय हे लवकरच कळेल, पण तू एक नंबरची भामटी चोर आहे हे लक्षात ठेव. त्याच वेळेस आता लगेच शलाका म्हणू लागते, भाऊजी एवढी चिडचिड करू नका. अहो अजून तर खूप राग यायचा आहे तुम्हाला, कारण ही डील आता फक्त मलाच भेटणार. शलाका म्हणतात मला. आता सर्वात प्रथम इथे शलाकाच्या कंपनीचं प्रेझेंटेशन असतं, तिला सॅम्पल दाखवायचे असतात. त्यामुळे आता शलाका आतमध्ये जाते. आता जे मालक साहेबांच्या कारखान्याचे सॅम्पल चोरलेले असतात तेच सॅम्पल आता इथे शलाकाने परदेशी कंपनीला दाखवलेले असतात. आता मात्र परदेशी कंपनीला हे सॅम्पल खूप आवडतात. मालक साहेब खूप भडकतात. त्याच वेळेस आता शलाका मात्र खूपच खुश होते. आता मात्र ही डील आपल्यालाच भेटणार असं फायनल तिला पक्क वाटू लागतं. तर मात्र लगेच शलाका आता ते सॅम्पल दाखवून बाहेर आलेली असते. त्याच वेळेस आता मालक साहेबांसमोर येताच शलाका म्हणू लागते, हे बघ युगंधर भाऊजी, माझं सॅम्पल बघताय ना. आता मात्र आपलं सॅम्पल शलाकाने दाखवताच मालक साहेब भडकतात आणि आता शलाकाला गाफील ठेवण्यासाठी ते ओरडतच म्हणू लागतात, शलाका तू चोरटी आहे, चोरटी एक नंबरची. आमच्याच कारखान्याचे सॅम्पल चोरून दाखवते, पण एक गोष्ट लक्षात ठेव, ही डील मलाच भेटणार. आता शलाका हसू लागते, शक्य नाही आहे ते, सॅम्पल आधी मी दाखवलं आहे, कॉपी म्हणून तुमच्या सॅम्पलवरती शिक्का बसणार आणि तुम्हाला ही डील भेटणार नाही. अंगठे बहादूर भाऊजी. आता मालक साहेबांना खूप राग आलेला असतो, पण तरी आता मालक साहेब स्वतः शांत राहण्याचा प्रयत्न करू लागतात आणि मनाशीच म्हणू लागतात, समिधा आज काही झालं तरी ही डील मलाच भेटणार, मी तुझी इच्छा पूर्ण करणार समिधा. त्याच वेळेस आता लगेच इथे मालक साहेबांच्या कंपनीचा नंबर आलेला असतो. आता मालक साहेबांना हे सॅम्पल परदेशी कंपनीला दाखवायचं असतं. त्याच वेळेस शिर्के साहेब आनंदीला घेऊन येतात. आता मात्र आनंदी या सॅम्पलचं असं प्रेझेंटेशन करणार ना, समोरचे कंपनीवाले चकाकक होत आता आनंदीकडे बघू लागतात. आनंदी आपल्या कापडाबद्दल, आपल्या सॅम्पलबद्दल, त्याच्या शाईनबद्दल सगळी काही अगदी सुटसुटीत माहिती कशी सांगणार आणि आनंदी मालक साहेबांना हे कोहिनूरचं डील कसं मिळवून देणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. आता मात्र या आनंदीची चतुराई बघून या शलाकाची मात्र कशी वाट लागणार हे लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो पुढे या मालिकेत अजून खूप मोठमोठे ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.